ते 5:15 आणि एवढ्या लवकर मम्मी जेवण का करते आपण मम्मीला विचारूया. मम्मी आज एवढ्या लवकर का जेवण करते? अरे मी मॉर्निंग शिफ्ट करून आली आणि जरा झोपली होती. आता मी बोलले आज उपवास आहे आणि मला परत नाईट शिफ्टला जायचं म्हणून बोलली चल पटापट स्वयंपाक करून घेते. पण तू कसं स्वयंपाक करते? आई का नाही स्वयंपाक करत? आईची तब्येत बरी नाही ना बाबा. आता किती दिवस झाले आई काहीच नाही करत. मग आई कामं करायची तर मला काही टेन्शन नव्हतं. पण आता आईची तब्येतच बरी नाही तर मला सर्व करायला लागतं. म्हणून बोलले आता पटापट स्वयंपाक करून घेते. मग मला 10च्या ड्युटीला जायचंय परत. चला आपण आईला विचारूया. आई काय होतं तुम्हाला? मला बाबा चक्कर येते. काल डायरला जाऊन आलो. डॉक्टरने दिल्यात आता गोळ्या. मग बघू आता काय होईल ते खरं. मम्मी किती मेहनत करते, एवढं कधी केलं नसतं मम्मीनी. पण आजकाल खूप करते कारण आईची तब्येत बरी नाही बरी नाही म्हणून करायला लागतं. काय करणार? आणि हिला मच्छरीचा डब्बा बघा लवकर. करायलाच लागणार मला आता. म्हणून मी सर्व पीठ मळून ठेवलेलं कारण नंतर माझी पण घाय नको व्हायला म्हणून. चला असं आता रोज भांडी वगैरे घासायचं टेन्शन नसतं. भांडी लादी कपडे माझी मुलं करतात कारण मी पण कामाला जातात. ते बोलतात मम्मी तू कामाला जाते तर ते लोक पण कॉलेजला जाताना मोठा मुलगा अर्धी कामं करून जातो आणि मंथन आल्यावर अर्धा करतो. तर चला आता हे आमचं डेली रुटीन झालंय कामं करायची कारण आता आईची तब्येत बरी नाही. तर श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स.